अमेरिकेत जायचंय पण कुठला विजा घ्यायचा, कुठल्या विजाचे काय फायदे काय लिमिटेशन्स असतात हे माहिती नसलं तर अवघड होऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अमेरिकेतील मुख्य विजाचे प्रकार आणि त्याचे लिमिटेशन्स आणि तुमच्यासाठी कोणता विजा उपयोगाचा आहे ते. नमस्कार मंडळी, माझे नाव प्रतीक्षा आणि स्वागत आहे तुमचे माझे चॅनल द वॉन्डरर व्हिस्करवर. तर चला मग थेट जाणून घेऊया अमेरिकेतील विजाचे प्रकार. अमेरिकेत मुख्यतः दोन प्रकारचे विजा असतात, नॉन इमिग्रंट विजा आणि इमिग्रंट विजा. नॉन इमिग्रंट विजामध्ये सगळ्यात मुख्यतः आणि सगळ्यात कॉमन विजा म्हणजे B1 आणि B2 विजा. B1 विजा म्हणजेच बिझनेस किंवा कॉन्फरन्स इत्यादीसाठी वापरला जाणारा विजा आणि B2 विजा म्हणजेच टुरिझम किंवा मेडिकल टुरिझम किंवा फॅमिलीला भेट या सगळ्या कारणांसाठी वापरला जाणारा विजा. तर या विजाची व्हॅलिडिटी 10 वर्षाची असते आणि US मध्ये तुम्हाला 6 महिन्याचा स्टे करता येतो. तुम्ही जर 6 महिन्यापेक्षा जास्ती स्टे केला तर तुम्हाला फ्युचर ट्रॅव्हलला रिस्क येऊ शकते किंवा फ्युचर तुम्हाला दुसरा कोणता विजा घ्यायचा असेल तर त्यालाही रिस्क येऊ शकते. या विजावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम करता येत नाही आणि इमिग्रेशन लाभही मिळत नाही. त्यानंतरचा विजा म्हणजे F1 विजा म्हणजे स्टुडंट विजा. स्टुडंट विजा हा अंडर ग्रॅज्युएट, मास्टर्स, PhD इत्यादीसाठी मिळतो. या विजाचे लिमिटेशन्स असे की तुम्हाला पहिल्या वर्षी कोणतेही काम करता येत नाही आणि कामाचे आठवडे निर्धारित असतात. 20 तास पर आठवडा एवढंच तुम्हाला त्यावर काम करता येतं. OPT आणि CPT नियंत्रित असतात. स्टडी चालू असताना विजा जॉबमध्ये बदलणं फार कठीण होऊन जातं. त्यानंतरचा विजा म्हणजेच J1 एक्सचेंज व्हिजिटर विजा. हा विजा मुख्यतः इंटर्नशिप, ट्रेनिंग किंवा रिसर्च स्कॉलर यासाठी असतो. या विजाचे लिमिटेशन्स म्हणजे काही कॅटेगरीजमध्ये 2 इयर्सची होम रेसिडेन्सी रूल लागू होऊ शकतो. त्यानंतर एम्प्लॉयर बदलणं फार कठीण होऊन जातं आणि स्ट्रिक्ट प्रोग्राम रूल असतात. मग जाणून घेऊया आपण H1B विजाबद्दल. H1B विजा हा स्किल्ड प्रोफेशनलसाठी असतो, जसं की IT, इंजिनिअरिंग, मेडिकल, हेल्थकेअर इत्यादीसाठी. हा विजा कम्प्लिटली एम्प्लॉयर स्पॉन्सरशिप विजा असतो आणि 3+3 इयर्स म्हणजे की 6 इयर्सची व्हॅलिडिटी असते. 6 इयर्स होत असताना तुम्हाला ग्रीन कार्डच्या रांगेत असणे म्हणजे पर्म प्रोसेस चालू असणे आवश्यक असते, अन्यथा तुम्हाला याचा एक्सटेन्शन मिळत नाही. त्यानंतर 6 इयर्स संपले तर हा विजा संपतो. हा विजा असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड हसल करता येत नाही. हा विजा स्ट्रिक्टली तुमच्या जॉब रिलेटेडच असतो. एम्प्लॉयर चेंज करताना H1B ट्रान्सफर इम्पॉर्टंट असतं आणि याचं स्टेटस कम्प्लिटली एम्प्लॉयरवर डिपेंडंट असतं. त्यानंतर येतो डिपेंडंट विजा. F1 साठी असतो डिपेंडंट विजा F2 आणि H1Bचा डिपेंडंट विजा असतो H4. हा डिपेंडंट विजा F1 किंवा H1Bच्या स्पाऊस किंवा चिल्ड्रनसाठी असतो. या विजावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम करता येत नाही, पण तुम्हाला बँक अकाउंट मिळवता येतं आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा करता येतं आणि टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर सुद्धा मिळतो. पण या डिपेंडंट विजाचं स्टेटस मुख्यतः F1 किंवा H1B वर डिपेंडंट असतं. त्यानंतरचा विजा म्हणजेच L1 ट्रान्सफर विजा. हा विजा भारतातल्या कंपनीतून US ब्रांचमध्ये ट्रान्सफर घेण्यासाठी वापरला जातो. याचे मुख्यतः 2 भाग असतात, L1A आणि L1B. L1A हा मॅनेजर्ससाठी असतो, L1B हा स्पेशलाइज नॉलेजसाठी असतो. या विजामध्ये फक्त त्याच कंपनीमध्ये काम करता येतं, कंपनी बदलता येत नाही. L1A ला 7 इयर्सची व्हॅलिडिटी असते, L1B ला 5 इयर्सची व्हॅलिडिटी असते आणि दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉयर बदलता येत नाही. त्यानंतर आपण बघूया इमिग्रंट विजाज. इमिग्रंट विजामध्ये पहिला टाईप जो येतो तो म्हणजे EB1, EB2, EB3 या ग्रीन कार्ड वर्क रिलेटेड विजा. त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघूया EB1 विजा. EB1 विजा हा आउटस्टँडिंग आणि मॅनेजर्स लोकांसाठी असतो.
या विजाचे लिमिटेशन्स असे आहे की ओन्ली 1 to 2% लोक इलिजिबल असतात. त्यानंतर याला हेवी डॉक्युमेंटेशनचं रिक्वायरमेंट असते. त्यानंतर येतो EB2 विजा. EB2 विजा हा मास्टर्स किंवा मग एक्सेप्शनल ॲबिलिटी असलेल्या लोकांसाठी असतो. या विजामध्ये पर्म प्रोसेस करणे फार कठीण असते, म्हणजेच टाइम टेकिंग असतं. त्यानंतर EB2 विजा. EB2 विजा हा मास्टर्स किंवा स्पेशल ॲबिलिटी असलेल्या लोकांसाठी असतो. या विजाचा लिमिटेशन्स असे आहे की पर्म लेबर सर्टिफिकेशन प्रोसेस करणे आवश्यक असते, जी की टाइम टेकिंग असते. त्यानंतर EB3 विजा, जो की स्किल्ड आणि अनस्किल्ड प्रोफेशनल्ससाठी असतो. हा विजा मिळवण्यासाठी खूप मोठा टाइम लागतो. हा विजा एम्प्लॉयर डिपेंडंट आहे. त्यानंतरचा विजा K1 फियांसे विजा. हा विजा अमेरिकन नागरिकाशी लग्न करण्यासाठी फियांसेला अमेरिकेत आणण्यासाठी हा विजा असतो. या विजाचे लिमिटेशन्स म्हणजे तुम्हाला रिलेशनशिप प्रूफ पाहिजे असतं. त्यानंतर या विजा घेतल्यानंतर 90 डेजच्या आतमध्ये लग्न होणे मॅन्डेटरी असते. तर ही होती अमेरिकेतल्या काही मुख्य विजांबद्दलची इन्फॉर्मेशन. याऐवजीही तुम्हाला काही दुसऱ्या विजांबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मी प्रतीक्षा लवकरच भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे इन्फॉर्म. थँक्यू.